प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण सांजा गटामध्ये महाळंगी या गावामध्ये आलेलो आहोत। महाळंगी गावामध्ये आमच्या गावाच्या विकासाचा आपला माणूस कोण हा विषय घेऊन आपण गावकऱ्यांना विचारणार आहेत। नेमकं गावकऱ्याचं मत काय, कोणता माणूस आपल्या गावाच्या विकासासाठी निवडायचं गावकऱ्याने ठरवलं आहे हे आपण गावकऱ्याकडून जाणून घेणार आहेत। आपण आहोत महाळंगी गावामध्ये आणि आपल्या समोर हे गावकरी आहेत। बाबा राम राम। राम राम। खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत महाळंगीकरांचं। राम राम राम। काय काय कसं कसं कारभार केलाय सांगा आता। काय नाव आमच्या गावातला उत्तम चांगला आहे। उत्तम चांगला आहे। उत्तम कारभार उत्तम आहे. गावाचं नाव माणसाचं नाव आहे का? नाही आमच्या गावातला उत्तम कारभारचा आहे। हा हा, कारभार चांगल्या पद्धतीने चालू चांगल्या आहे। पद्धतीने चालू आहे। विकास चांगल्या पद्धतीने चालू आहे कोण आमच्या विकास करेल तुमच्या गावात. गावात? आमच्या गावातला विकास व्यंकटराव पाटील करते ते म्हणजे गावाचे सरपंच आहे। गावाचे सरपंच आहे ते आणि ते आमच्या गावचा विकास चांगला एवढ्या 10-5 खेड्यामध्ये आम्हाला असा विकास आमच्या गावासारखा कुठं दिसत नाही आम्हाला। बर, इथं आता जिल्हा परिषदेला कोण निवडणुकीला उभारले माहिती आहे का? आता काय मी शेतकरी माणूस आहे, आता मला काय त्यांची नावं माहिती म्हणजे नाही तुम्ही जिल्हा परिषदच्या निवडणुकीला आता मतदान करणार आहोत परवा दिवशी? मी फक्त ते आपला विकास करणाऱ्या माणसालाच मी मतदान देणार. वा वा वा, सुंदर 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 साहेब। त्या नाही, तुम्ही ऐका हो, तुम्ही व्यापारी आहेत। हां तुम्हाला व्यापाऱ्याला एका बाजूने बोलता येत नाही। बर हां नाहीतर एका बाजूने बोललं की दुसऱ्या दिवशी तुमच्या तंबाखू मटेरियल खायला माणसं येत नाही। नाही मग तेच आम्हाला म्हणजे असं आहे का नाही? हां. तर तुमच्या गावाचा विकास करेल असा एखादा माणसाचं नाव किंवा एखाद्या पक्षाचं नाव काय सांगता येईल? व्यंकटराव पाटील गावचा ते म्हणजे गावाचे सरपंच तुमचे हां, व्यंकटराव गावाचे. पाटील, हां, व्यंकटराव. म्हणजे त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे। हो. ओके साहेब, काय मत आहे तुमचं? आमचा काय नाही, आमचं ह्या व्हायची नाही मग आई हे टाकणार आहे. बर 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 बर, हे कोणतं चिन्ह आहे? बर 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 बर, हे चित्र दिसायला त्याच्यावर टाकणार। कसं आहे बोला, काय मत आहे? का नाही कमळ कशामुळं? विकास गावाचा विकास काय विकास? कसं माहिती आहे का? आमच्या गावामध्ये थांबा थांबा थांबा। आमच्या गावामध्ये हा. कमीत कमी 30 म्हणजे 3 कोटी निधी आमचा त्या आणला आम्ही गावात कशाचा निधी आणला? रानामध्ये मार्फत हा निधी आणला आणि इतका विकास केला आहे माहितीत. हा ह्या माणसानं कोणच्या हे आहेत का आमदार, ह्या आमदारानं खासदारानं आमच्या गावात निधी काय दिला नाही. बर त्याला तोंड सण आहे म्हणायचं बर द्या. बर बर। काय निधी काय माग- महाराज, एक सुशिक्षित मतदार म्हणून सांगायचे आपल्याला। हो, हो. आपल्याला राणादादा, ओमदादा, कैलासदादा या 3 दादाच्या भोवती धाराशिवचं राजकारण फिरायले। मग ह्या दादांचे फक्त वादा आणि दादाचा वाद म्हणजे भांडणं, हे भांडणंच दररोज आपल्याला मोबाईलवर पुन्हा टी व्हीवर आणि प्रत्यक्ष भाषणातून। खरं आहे बाबाची इमानदारीने सांगायचं, याच्याशिवाय दुसरं भाषण आहे का? नाहीच की. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. म्हणजे ह्यांचा घरातला वाद, ह्यांचं भांडण आपल्याला ऐकण्यासाठी जन्म दिलाय का देवानं? नाही की. तुमच्या लेकराबाळाचं, माझ्या लेकराबाळाचं कल्याण व्हावं याच्यासाठी आपण निवडून दिले त्यांना। निवडून दिले. पण निवडून दिलेला विकास वेगळाच राहतो। त्यांनी दिलेले जे आश्वासन आहेत त्या आश्वासनातलं एक बी आश्वासन पूर्ण नाही, पण ह्यांच्या भांडणाच्या आश्वासनं आपल्याला आयुष्यभर आहे। आता खासदार आणि राणा जगदीश पाटील एकाच घरातले आहेत, हे बी तुमच्या माहिती असावं। एकाच घरातले आहेत, मग त्यांचा वाद ठीक आहे, तुमचा वाद राहू द्या, आयुष्यभर वाद राहू द्या, पण आमच्या गावाचा विकास करायचा म्हणून तुम्ही निवडून गेला, तुम्ही आमच्या गावासाठी काय करणार आहो हे तुमच्या महाळंगी गावातला मतदार विचारणार आहे का? आहे की. काय विचारणार आहे? मतदानासाठी रानदादालाच ओळखते तीच गावात हे करते. राणादादाला ओळखते. हा. राणादादाचं काम वगैरे काय इथं? चांगलं करते ते, मागण्या मान्य करते ते, अंकटात्या करते काम त्यांचे. बर बर, ते मागे जे बरोबर- यंकटतात्याच्या भोवती राजकारण फिरू देऊ नका। तिथंच फिरतंय ऐका, आमचं. याचं कारण सांगतो। तुमचं यंकटतात्याचं राजकारण तुमच्या ग्रामपंचायत हा. पण जिल्हा परिषदचा निधी आणायचं म्हणलं तर अंकटात्या जाणते त्यांनाच बोलतात लोक. सरपंच असून आणते। हा. मग यंकटतात्याला गोबा केलं ना जिल्हा परिषद? दिलं नाही तिकीट. हा, कोणी दिलं नाही? ओबीसीला मध्ये बोलायचं नाही, मध्ये बोलायचं नाही, मध्ये बोलायचं नाही। हा, दिलं नाही तिकीट. का दिलं नाही? दादांचं एवढं प्रेम आहे तात्यावर, तात्याने कोरोनाच्या पिरियडमध्ये मी साक्षीदार आहे,
हा, तुमचे सगळे चेक तात्या आणायचे आणते होती. आणि तात्या बँकेमध्ये अकाउंटवर पैसे जमा करायचे आणि सगळं गबाळ पिशवी घेऊन भरून आणायचे आणि तुमच्या गावात वाटायचे. एवढा गावकऱ्यांचा विश्वास तात्यावर आहे आहे. ही मी पाहिलेले आहे तात्या की. बरोबर आहे. मग त्या तात्याला राणा दादांनी का विसरलं का टाळलं? आता तिकीट खरंच बोलायचं जे असला विकास थांबा तुम्ही मध्ये बोलू नका. असला विकास चांगला असताना सुद्धा तात्याला नाकारण्याचं कारण काय? कारण तिकीट ओबीसीला सुटलेलं होतं. ओबीसीला सुटलेलं होतं नाही सुटलेलं होतं हा विषय नाही नाही ओबीसीला सुटलेलं होतं तिकीट, त्याच्यामुळे तिकीट भेटलं नाही. नाकारीतच नाही दादा बी. दादा नाकारीत नाहीत, नाही नाकारीत तात्या नाहीत. कोणते कष्ट हा? आहेत? ओपन. ओपन मध्ये आता ओबीसीचं सर्टिफिकेट मिळाले. मिळालंच नाही ते कुणालाच मिळालं नाही ओपन मधून. बर ओबीसी तात्यावर अन्याय झाला नाही का? नाहीच की. खरं मनातून सांगा. आता मनातून सांगाल हो, नाही जायला. तात्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केलं की दादा आहे का नाही? मग तात्यानं तिथं सुद्धा काम केलं. आता जी केलं. गाळे आहेत ना गाळे तयार व्हायलेले हा. त्यांच्या काळातच मंजुरीचा ठराव होता तो. मान्य आहे की. हा. मग तरी सुद्धा दादानी तात्याला नाकारले. काय कारण? ओबीसीला सुटलेलं होतं दुसरी तिकीट. कट्टे घ्यायचं दुसरी कुठेतरी. कोण कसं तिथं बी तिकीट निवडून दिलं असतं तात्याला. आम्हाला उभं राहायचं नव्हतं ना. हा. तर इच्छा बी नव्हती आणि बरं उभं काय राहायचं का असं ना, नव्हतं. दादानी तुमच्या गावाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुमच्या लक्ष. गावातला विकास काय करायला आता सांगा? पूर्ण केलाय तात्याने विकास. दादाने जे मागायचं तात्याचं सांगायला दादाचं सांगा. जे आहे ते दादाचं सांगा. दादाने येऊन केला का आमच्यात विकास. बरं ठीक आहे. आता जी निवडणार आहेत तुम्ही हा तुमचा जिल्हा परिषदचा सदस्य आहे, पंचायत समितीचा सदस्य आहे. मग जिल्हा परिषद सदस्य कोण कोण निवडून येणार आहेत? आता निवडणुकीला उभारलेले प्रदीप घोणे, तानाजी शिंदे भाजपा, भाजप. प्रदीप घोणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, शिवसेना. खळदकर अण्णा अपक्ष अपक्ष. आणि दुसरा कोण आहे अजून ह्याचा आहे वाटतं की नाही, नाही. भगीरथ लोमटे वगैरे येते का नाही, नाही, इकडे नाही. बरं. बेंबळी गटात येत आहे. बरं बाकी कोण येते? नाही दुसरं कोणी येत नाही हात बाकी. विधाते का काहीतरी आहे लेडीज. बरं काय का असं ना तुमच्या गावाचा कौल आता कोणाच्या बाजूला? भाजपच्या बाजू. भाजपच्या बाजूला. साहेब तुम्ही बोला काय म्हणणं आहे तुमचं? कुठं की या. तुम्ही काय करता सध्या? शेतकरी आहेत आणि शिक्षण चांगल्या पद्धतीचं सुशिक्षित उमेदवार आहे. नाही बरं ठीक आहे. गावाचा कल काय म्हणतंय? गावाचा कल सध्या भाजप. पूर्ण गावातल्या लोकांचं पूर्ण मत असं? गावातल्या लोकांचं मत. बर काय कारण आहे? गावाचा विकास. गावाचा विकास काय झाला? विकास मी गाव- मागडल्या 10 वर्षामध्ये आलो हे असंच वातावरण आहे. काय विद्यार्थ्याचे नाही, शिक्षणाचे शाळेच्या नाही, बाबतीत गावाचा विकास जे असतो ते इतर चौकात नसतो. बर. गावात काय गावकऱ्याच्या लोकांच्या अडी अडचणी, हा. पुन्हा काही रस्ते. बर रमाबाई शेतात- आवास योजना मागासवर्गीयासाठी राबवली गेली. ते राबली का गावात आपल्या? राबली ना. राबली. आमच्या गावात प्रत्येक एक योजना राबली आणि त्या योजनेचा प्रत्येक मतदारापास्तोर सुविधा पोचलेली आहे. बर मग तुमचे मागचे जे सदस्य होते कैलास दादा पाटील ते तुमचे सदस्य होते. होते आणि 2-2.5 वर्षी त्यांनी केलं. पुन्हा सुदैवानं आमदार झाले. त्यांचा काय विकास काय गावात? खरं सांगायचं जे काय निधी असा दिला? विकास काय बाकीचा नाहीच. काय निधी शक्यतो- वगैरे दिलाय? नाही थोडा दिलता 1-3 लाख रुपये निधी आमच्या थोडा रस्त्यासाठी. त्यांच्या काळामध्ये काय हा, द्यायचं ते? आणि मधुकरराव चव्हाणच्या काळात एक सभागृह आलतं. बर. नाहीतर बाकी सगळं भाजप आता हे तुम्ही प्रामाणिक दादाच्या सांगितलं. हा. कैलास दादाच्या माध्यमातून 3 लाख आले. हम्म. मधुकरराव चव्हाणच्या माध्यमातून काय आले? आता दादांच्या माध्यमातून राणा दादांच्या माध्यमातून काय? राणादादाच्या माध्यमातून बाकी जे सगळं झालंय ते राणादादाच्या सगळं माध्यमातून. झाले म्हणजे काय झालं? स्मशानभूमी नव्हती, आम्हाला जागा उपलब्ध झाली, स्मशानभूमी झाली, पुन्हा रस्ते झाले, नळ योजना झाली, शेतात पांद रस्ते झाले, बर नाला बिल्डिंग झाल्या, पाणी आडवा पाणी जिरवा सगळे आता काय program. करणार नाही? काही नाही करणार. पुन्हा अजून येणार आहे निवडणूक चलत असतं ना. झाल्यावर. निवडणूक झाल्यावर पुन्हा येणार आहे मी अजून. आमच्या गावात तात्या इथं समोर आहेत म्हणून सगळं तात्याचं हो, खरं नाही, तात्याचं नाही, खरं नाही, नाही, नाही. हा, तसं नाही, ऐका. नाही. मी काय करा मी तुमच्या गावकऱ्यासाठी पुन्हा येणार आहे आणि हा कळप जे आहे ते भाजप कळप आहे. नाही. भाजप कळप आहे नाही. तात्या बी जरी आता नसतं. उद्याच्याला तिकडे शिवसेना तात्या बी कळप नसतं. वगैरे लागणार आहे. म्हणून मी काय म्हणतो सारखंच बोलत होती. म्हणून तसंच जे बोलत काय होती. खरं आहे ते मला सत्याचीच बोलायला लागलो. तुमच्या गावाच्या चुकीचं मतदाराच्या बोलायला बाजूला मी नाही, तुम्ही कार्यकर्ते म्हणून दाराच्या बाजूला आता एक शब्द नाही. काय आमचं गाव म्हणजे इंग पाटील. बर तुमचं गाव म्हणजे व्यंकट पाटील. व्यंकट पाटील. चला व्यंकट पाटलाला डायरेक्ट आपण भेटूया. काय अडचणी आल्या ए महाराज थांबा. तुम्ही पुढच्या वर्षी काय रे बाबा खरं सांग बाबा तुझ्या गावाचा विकासाचं काय? तू कोणत्या गावचा आहेस? माळंगी. माळंगी. खरं सांग बरं तरुण पोराच्या हाताला काम आहे का? शाळा कोणत्या वर्गापर्यंत आहे आणि शाळेची अपेक्षा काय बाबा? लेकरं म्हणाले 10वीपर्यंत शाळा असावी, 12वीपर्यंत शाळा असावी.
तुमच्या जिल्हा परिषद शाळा कुठपर्यंत आहे, कारण आता जिल्हा परिषदेचं इलेक्शन आहे आणि जिल्हा परिषदेचीच माणसं निधी देणार आहेत. आता तात्या जरी असेल तर तात्याला जिल्हा परिषदकडे निधी मागावं लागते, मग ते राणादादाच्या माध्यमातून मागू द्या, नाहीतर आता निवडून आलेल्या सदस्याच्या माध्यमातून मागू द्या, पण ग्रामपंचायतला निधी तिथूनच आणावं लागतं. बरोबर आहे. तसं तुमच्या गावाचा माणूस, तुमच्या गावाचा विकास करण्यासाठी कुणाला तुम्ही यावेळेस निवडणार आहात? कोणत्या पक्षाचा माणूस आहे? माझ्या हिशोबानं विकास जर सांगायचा म्हणलं हां, तर तुम्ही बघावं लागेल बरं विकास एवढा भरभरून नाही माळंगीला तर बरं, की विषयच नाही. काय बोलता? हो, हां, तर कुठली नळ योजना असेल गावातलं सगळं हागणदारी मुक्त झालं का गाव? 100%. 100%. हो. बर. अजून काय आहे गावाचा विकास? असा कोण शाळा कुठपर्यंत आहे तुमच्या गावात? 8वी पोचतो. 8वी पर्यंत. आता दुसरे 2 वर्ग अपेक्षित आहेत आमची 10वी वेळ पर्यंत. 7वी पोचतोच होती, त्या. पण दादाच्या याच्यानं 8वी पुन्हा 1 वर्ग कोणत्या वाढला. दादाच्या माध्यमातून? राणा दादाच्या माध्यमातून. राणा दादाच्या माध्यमातून. आता थेट आपण तात्यालाच भेटू. तात्या या, हे आहेत आपले तात्या. हा. हे तात्या आहेत, जे खरं आहे ते खरं. या जरा इकडे या, थांब फोन थांब पुढे. हे आहेत म्हाळंगी गावचे आता सध्याचं सरपंच आहेत का तुम्ही? घरचे सरपंच आहेत, मी चेअरमन आहे. हां ते अध्यक्ष पण आहे. आता चेअरमन कशाचे आहे तुम्ही? सोसायटी विकास बरं सेवा बरं बरं. सोसायटीचा. विकास सेवा सोसायटी. सोसायटीचे चेअरमन आहेत. आणि घरचे सरपंच ताई जे आहेत ते गावच्या सरपंच आहेत मी सदस्य पण आहे आणि ग्रामपंचायत. सदस्यपद आहेत. माझ्या अंदाजाप्रमाणे यांचं राजकारण 10 ते 20 वर्षे तर मी पाहतोय आणि आतापर्यंत तर या माणसाच्या बाबतीमध्ये कुठली तक्रार आली नाही. पण आपण तरीसुद्धा त्यांना विचारूया, तात्या काय गावाचा विकास आता अजून अधुरा वाटते? तुमच्या मनानं सांगा की माझ्या गावकऱ्यांना मला अजून हे द्यायचं आहे आणि ते मंजुरीमध्ये आहे किंवा काम करण्याच्या मार्गावर आहे आणि हे निवडणुका झाल्यावर त्या कामाला सुरुवात होते आणि त्याच्यामुळं सुद्धा माझ्या गावाचा विकास होणार आहे, असं काय वाटतं तुम्हाला? आता माझे रस्ते आहेत आणखीन काय राहिलेले. हां. शेत रस्ते आहेत. हां. शेतकऱ्याला जाण्यासाठी जेवढे शिवारात माझे रस्ते आहेत हां. तेवढे मी रस्ते नकाशावर आणून मंजूर ते शेत करून रस्ते? घेतले. शेत रस्ते मंजूर करून गावाचं तर सगळं झालंय. घेतले. गावाचं 100% झालंय. बरं बरं आता शेत रस्ते राहिलेत, शेत रस्ते. बरं बरं बरं. आपण जलयुक्त शिवारच्या मार्फत आपण नाला खुलीकरण केलं. त्याच्यामध्ये रिचार्ज शॉफ्ट आपण सुरुवातीला घेतले. महाराष्ट्रात पहिलं गाव रिचार्ज शॉफ्ट करणार. बरं बरं बरं. त्या रिचार्ज शॉपच्या माध्यमातून शेतकऱ्याला पाणी विहिरीला असेल, बोरला असेल, भरपूर पाण्याचा साठा झाला. बरं आणि ते काम बघायला, आमचं मॉडेल बघायला स्वतः फडणवीस साहेब सुरुवातीला मुख्यमंत्री झाले. बरं त्यावेळेस स्वतः म्हाळंगीला आवर्जून फडणवीस साहेब, पवार साहेब बरं. विशेष दौरा म्हणून म्हाळंगीला येऊन पाहिलं त्यांनी. शरदचंद्र पवार सुद्धा आले हो का? अजित पवार. हो नाही शरदचंद्रजी पवार साहेब. बरं बरं. हां, आणि फडणवीस साहेब कोणत्या वर्षात आली ती? 2016ला. 2016. तेच. आणि ती मॉडेल महाराष्ट्रभर लागू झालं पुन्हा. कुठल्या ती मॉडेल कुठे आहे? आपल्या वड्यामध्ये, काय- नाल्यामध्ये रिचार्ज शॉप 100 फूट बोर घ्यायचं. आता निवडणूक झाल्यानंतर त्यांची खास मुलाखत घेऊ आपण. हां. ते नेमकं काय विकासात कामं केलेत गावाच्या विकासात, हां, त्याचे 1-2-3 पॉइंट मला दाखवा, म्हणजे इतर गावात सुद्धा ते राबवता येईल. कारण 100% काय आहे माहिती आहे का, प्रत्येक माणसानं राणा जगजितसिंह पाटील हे नारळ फोडे आमदार असं विरोधकांनी म्हटलं गेलंय, पण राणादादा विकास करतात हे म्हाळंगीच्या विकासावरून लोकांच्या पुढं मांडूया आपण. आता तुमच्या गावामध्ये तुमच्या काळामध्ये काय काय विकास झाला सध्या? जे बी झालेलं दिसतंय तुम्हाला गावचा विकास हां. 100% हां. हे आपल्या काळातच झाला. आणि कोणत्या सालापासून तुम्ही गावाचा सरपंच आहेत? मी जवळजवळ 85ला राजकारणात आलो 10वीत असताना. बरं, हां. 10वीत असताना सोसायटीवर मला सदस्य म्हणून घेतलं. हां. मी 15 वर्षाचा होतो. बरं. परत मी 20-21व्या वर्षी पंचायत समितीला निवडून आलो. होय. तिथून माझ्या विकासाची सुरुवात झाली. कोणता काळ होता ती 85? 1992 पासून. तेव्हापासून तुम्ही सदस्य सारखंच. हो. आता ह्या वेळेस दादाने तुम्हाला का नाकारलं, काय कारण आहे? नाही, आता कसं आहे, माझा मतदारसंघच इथं ही पडला, राखीव पडला. हां. दादानी मला शब्द दिलेला होता. हां. मी गेली 5 वर्षे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती होतो. बरं बरं. त्यावेळेस ठरलं होतं किंवा पुढच्या वेळेस मला त्यावेळेस पंचायत जिल्हा परिषद लढायची होती, परंतु सभापती असल्यामुळं मी थोडा माघार घेतली, नकार दिला आणि मग कैलास पाटलांचा आम्ही शिफारस केली होती, पण त्याला पक्षानं तिकीट न दिल्यामुळं तो
विरोधात गेला बर. आणि तो इथून जिंकून आला. बरोबर बरोबर. त्यांनी काय त्यांच्या काळामध्ये काय दिले का? काय नाही, 1 रुपयाचा निधी दिला. बरोबर. म्हणजे ते सुदैवानं आमदार झाले आणि 2-2.5 वर्ष ती सदस्य होते. बरं, बरं. त्या काळात त्यांनी 1 रुपया दिला नाही. बरं. परत ते धाराशिवचे आमदार झाले. बरोबर. 3 लाख काहीतरी निधी त्या काळात दिलता म्हणून नाही, त्यांनी नाही दिलेला निधी. बरं. तेव्हा अर्चनाताई अध्यक्ष होत्या जिल्हा परिषदच्या, उपाध्यक्ष. त्यांनी 3 लाख निधी दिला होता आणि तो निधी ह्यांनी सांगितलं की आम्ही दिलाय म्हणून इथं. म्हणजे खोटं बोलणं काही झालं असू द्या, गावाचा अजून विकास काही राहिलेला नाही. शाळेच्या बाबतीत विकास हा थांबत नसतो. बरं विकास विकास हा कायम चालू असतो. बरं. जिल्हा परिषदची आता शाळेच्या जिल्हा बाबतीत परिषद शाळेचं कसं माहितीये का, आता दादा मागणी आहे का? ग्रॅज्युएशन पर्यंत मागणी आहे का? हो, आमची 10वी-11वी पर्यंतची, सध्या तर 10वी पर्यंतची मागणी आहे. बर बर बर. मग जिल्हा परिषदची आमच्या एक शाळा आहे आणि त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये एवढं उत्कृष्ट शिक्षण दिलं जाते की एखाद्या संस्थेला लाजवेल असं. बर. हो, महाराष्ट्रात पहिली आली. आपण शाळेची सुद्धा बातमी करू. विलक्षण झालं ना, मग विद्यार्थ्याच्या गुणवत्तेच्या बाबतीमध्ये कुठल्या तर एक परीक्षा होत्या, स्पर्धा लहान मुलांच्या 4थी पर्यंतच्या. तेथे एक आमच्यातली मुलगी एक राज्यात पहिली आली, एक जिल्ह्यात पहिली आली. वा वा वा. म्हणजे एवढी उत्कृष्ट आणि शिष्यवृत्तीला आमच्या ह्याच्यामधून शाळेमधून आता तुम्हाला- प्रत्येक वर्षाला 3-4 मुलं शिष्यवृत्तीमध्ये बसतात. आता हे शाळेचं बी मला चांगलं वाटलं, तुमच्या गावाच्या विकासाच्या बाबतीत बी चांगलं वाटलं. आता ही भाजपाचे सगळे कार्यकर्ते असतील त्याचं मला घेणं देणं नाही, सगळे नाही. भाजपचे नाही नाही का? काही घेणं देणं नाही. पण उद्या मला कुठले भाजप शिवसेनेचे बोलवतील, अगर हो, कोण बोलू दे ना, बोलू दे ना, 100%. माझं तर असं मत आहे की तुम्ही आमचे हे तर तुम्हाला वाटत असेल सगळे भाजपचे आहेत. विशेष कुणी जर सांगितलं की सेनेचे कार्यकर्ते आहेत, त्यांना सुद्धा जाऊन तुम्ही विचारा. मला ठीक आहे, जाऊ दे. आता मला हे म्हणायचं की राणा दादाने तुम्हाला जिल्हा परिषदमध्ये कॉप्ट मेंबर म्हणून घेण्याचा काय विचार केलाय का? काय तसा शब्द वगैरे काय दिलाय का? नाही, काय सुद्धा नाही. काय सुद्धा दिलं माझा हा मतदारसंघ राखीव पडला. जिल्हा परिषदला SC पडलं आणि पंचायत समितीला OBC पडलं. आमच्या नेत्यांनी राणादादांनी सांगितलं की तात्या, आता ही तुम्हाला माणसं निवडून आणणं तुमची जबाबदारी आहे. ठीक आहे, माणसं निवडून आणायची तुमची जबाबदारी आहे. माणसं निवडून बी आणसाल, तुमच्या शब्दाच्या पुढे बी जाणार नाही. पण तुमच्या म्हाळंगी गावाचा विकास करण्यासाठी अजून तुम्हाला सत्तेमध्ये न्याय मिळाला पाहिजे, तर सत्तेमध्ये चांगला गावाचा विकास होऊ शकतो. तसा काय दादाने शब्द दिलाय का? हो, निश्चितच. आता जिल्हा परिषद कसं आहे, आता आमची ग्रामपंचायत भाजपचे कॉप्टी मेंबर म्हणून घेणार आहेत, त्याचं काय? नाही, असा काही शब्द नाही. काय गट नेता वगैरे काय म्हणून काय करणार? नाही, शब्दच नाही ना. शब्दच नाही. बरं, 1 मिनिट. सर, तुम्ही कोणत्या गावची? म्हाळंगी. काय तुमच्या गावाचा विकास वगैरे काय काय? मोप विकास आहे. काय विषय? दादानी सगळीच केली. कोणत्या दादाने? दादा कोणते दादा? राणा दादानी केले का तात्याने केलंय? राणा दादा त्यांनी दिले म्हणून त्यांनी केली. बर, त्याने दिले म्हणतात. तात्या, तुमचं नाव सांगा पूर्ण. माझं व्यंकट विनायकराव पाटील. व्यंकट विनायकराव पाटील. आणि तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होतो ना, आहे ना? व्यंकट विनायकराव पाटील. तर हे आहेत व्यंकट विनायकराव पाटील, राहणार म्हाळंगी या गावामध्ये. त्यांच्या पत्नी सौपत्नी सरपंच आहेत. स्वतः तात्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते आणि सध्या सोसायटीचे चेअरमनसुद्धा आहेत. कोणती सोसायटी आहे? हो, कोणती सोसायटी? विकास सेवा सोसायटी बोरखेडा म्हाळंगी. विकास सेवा सोसायटी बोरखेडा म्हाळंगी या 2 गावची सोसायटी आहे. या सोसायटीचे चेअरमनसुद्धा आहेत. आणि विशेष म्हटलं तर या गावामध्ये पूर्णतः विकास झाला आहे आणि विकास थांबत नसतो. विकास जेवढा घेईल तेव्हा कमीच. कारण आपलं गाव, या गावामध्ये एखाद्या विकासाची योजना आणली तर पुढं अजून एखादी विकासाची योजना आणून आमचा शेतकरी, गोरगरीब आणि गावातला मागासवर्गीय प्रत्येक माणूस समाधानी राहिला पाहिजेत, हीच भूमिका गावाच्या सरपंचाची असते. आणि ती सरपंचाची भूमिका तात्याच्या माध्यमातून सभापती असतानासुद्धा शेतकऱ्याच्या हितासाठी लढलेली तात्या. आणि मी स्वतः पाहिलेले तात्या की कोरोनाच्या पिरियडमध्ये गावातल्या एकाही माणसाला शहरामध्ये येऊ दिलं नाही बँकेतले पैसे काढण्यासाठी. स्वतः बँकेतले पैसे काढायचे आणि शेतकऱ्याची जे काढलेले पैसे आहेत ते घरपोच करायचे. एकाही माणसानं एवढे पैसे का दिले, एवढे कमी का दिले अशी कधीही तक्रार दिलेली नाही. कारण या माणसाच्या बाबतीमध्ये भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये सुद्धा या माणसाचं नाव कुठं आढळून आलेलं नाही. आम्ही पत्रकार आहेत. आमची एक सवय असते की कुठल्याही माणसाच्या विकासामध्ये अडचण काय, भ्रष्टाचार काय, कुठं अडकतोय, कुठून पैसे आणतोय, कसा मोठा झाला, या सगळ्या संशयी
पत्रकाराला असतात, कारण कष्ट करून माणूस मोठा होत नाही. तर हा माणूस एकदम मोठा कसा झाला, म्हणजे यानं कुठंतरी भ्रष्टाचार केला, अशा एक पत्रकारांचा संशय असतो. त्या संशयाच्या भोवऱ्यामध्ये तात्या अद्याप तरी आढळलेले नाहीत. किमान 20 ते 22 वर्ष मी पत्रकारिता 35 वर्ष करतो, तात्याला 20 वर्ष पाहतो, पण या कारभारामध्ये तात्या अडकले नाहीत. या गावाचा विकास म्हणजे माझा विकास, या गावाच्या शेतकऱ्याचा विकास म्हणजे माझा विकास, आणि गाव सुखी तर मी सुखी, माझं गाव समाधानी राहिलं पाहिजेत, अशी भूमिका तात्यांची आहे. तर आता बघूया या बाईटच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते काय बोलतात का, उद्या काँग्रेसचे काय बोलतात का, खळदकर गटाचे काय बोलतात का, अगर विविध गटाचे काय बोलतात का, याकडे लक्ष आहे. आणि जर बोलले तर उद्या अजून मी म्हाळंगीमध्ये येणार आहे. जे खरं ते खरं, खोटं ते खोटं. मी आज म्हाळंगीमध्ये आहे, कदाचित उद्या अजून म्हाळंगीमध्ये येऊ शकतो, कारण हे सगळे भाजपाचे कार्यकर्ते आहेत, असा एक संशय माझ्या मनात आहे. उद्या जर समजा दुसऱ्या माणसाने बोलवलं तरीसुद्धा मी उद्या येणार आहे. तर बघूया म्हाळंगीच्या विकासासाठी कोणता गट चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. कैलासदादाला आम्ही निवडून दिलं, पण कैलासदादाने आमचं काम केलं नाही, आमचं काम केलं राणादादाने, आणि राणादादांचा आमच्या गावाचा संबंध नाही. पण तात्या म्हणजे राणादादा, आणि तात्यानं सांगितलं म्हणजे राणादादा करतात, आणि आमच्या गावाचा विकास तात्याच करतात. तात्या जिकडं सांगतील तिकडंच आमचं मतदान फिरणार आहे, असं स्पष्ट या गावकऱ्याच्या मतदारांनी सांगितलं आहे. तर बघूया येणाऱ्या 7 तारखेला म्हाळंगीचा कौल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला का राणा जगजितसिंह पाटील भाजप या गटाला, नेमकं कोणाला कौल मिळणार, आणि म्हाळंगीचा प्रतिनिधी जिल्हा परिषदेचा सदस्य प्रदीप गोणे होणार का तानाजी शिंदे होणार का अपक्ष होणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. खरे ते खरे, खोटे ते खोटे. धन्यवाद म्हाळंगीकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.